नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, साधारणतः एक आठवड्यापासून अशा पद्धतीची चर्चा सुरू होती की वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी होणार की नाही. शेवटी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी इच्छा दाखवली. काँग्रेसनं या दोन पक्षांची इच्छा दाखवल्यानंतर त्याच्या सहमती दर्शवली आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र विकास आघाडीत येण्याचं पत्र दिलं. आधीही अशा प्रकारचं पत्र दिलं होतं, परंतु ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जे वंचितचे जे प्रमुख आहेत त्यांनी ज्या पद्धतीने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष 2 दिवसांअगोदर जी मुंबईला महाराष्ट्र विकास आघाडीची मवियाची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण होतं. खुद्द बाळासाहेबांनी न जाता आपले 2 प्रतिनिधी तिथे पाठवले आणि 2 प्रतिनिधींचं सुद्धा जे मानापमान नाट्य झालं, त्या नाट्यानंतरसुद्धा मोदी आणि संघ परिवाराला पराभूत करायचं असेल तर एक महत्त्वाचा अजेंडा घेऊन पुढे जावं लागेल. या तत्वानी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी 2 फेब्रुवारीच्या बैठकीला महाराष्ट्र विकास आघाडीच्या जाण्याचं कबूल केलं. त्यानुसार ते 2 तारखेला बैठकीत गेले. बैठकीत प्रायमरी शीट शेअरिंगवर चर्चा अपेक्षित होती, ती चर्चासुद्धा झाली. परंतु महाराष्ट्र विकास आघाडीत जे प्रमुख 3 पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, या 3 पक्षांची जागांसंदर्भात महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे. सर्वाधिक मोठा वाटा उद्धव ठाकरेंना द्यावा लागेल, त्यानंतर काँग्रेस घेईल आणि त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी घेईल. यासोबतच आणखी समाजवादी पक्ष आहे, जनता दल युनायटेड आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, असे छोटे छोटे 4-5 पक्ष आहेत आणि एक चौथा महत्त्वाचा घटक आहे वंचित बहुजन आघाडी. या 3 लोकांच्या वाटाघाटींमध्ये जर काही जागा उरल्या तर त्या मग वंचित बहुजन आघाडीला त्यांनी समोर केलेल्या आहेत. आत्ताच्या माहितीनुसार कालच्याही बैठकीमध्ये 2 तारखेच्या बैठकीमध्ये सुद्धा 3 जागा वंचित बहुजन आघाडीसाठी असल्याचं सूत्र सांगतात आणि त्यांनीसुद्धा ते महाविकास आघाडीनेसुद्धा ॲडव्होकेट आंबेडकरांसमोर तो प्रस्ताव ठेवला. परंतु मुळात आता ह्या इतक्या कमी जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेब आंबेडकरांना मान्य होणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की 2019च्या लोकसभा निवडणुका आणि त्याचे रिझल्ट जर पाहिले तर जवळपास महाराष्ट्रातल्या 9 लोकसभा जागा अशा होत्या की ज्या जागेंवर 80,000 ते 3 लाखापर्यंत वंचित बहुजन आघाडींच्या उमेदवारांनी मतं घेतली आणि काँग्रेसचे जवळपास 9 खासदार वंचित बहुजन आघाडीच्या या मताधिक्यामुळे पडली, हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी वंचित बहुजन आघाडीची 4% मतं जरी असली तरी 2019ला जी मतं मिळाली ती ऑन रेकॉर्ड आहेत. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मतं महाराष्ट्रात कमी आहेत असं म्हणून चालणार नाही. वंचित बहुजन आघाडी या घटकाला लूज फॅक्टर म्हणून संबोधणं चालणार नाही. 2019पासून तर आजच्या 2024 या 5 वर्षात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये संबंधित जिल्ह्यांमध्ये महानगरामध्ये स्वतःच्या पक्षाचं नेटवर्क वाढवलं, युवक असतील, युवती असतील, भटक्या विमुक्त जाती असतील, आदिवासी असेल आणि छोट्या छोट्या जातींचं गणित करून त्या जातींचा एक माणूस घेऊन त्याला पदाधिकारी करून त्याच्या पाठीशी उभं राहून ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने पक्षाची बांधणी केली, त्यानंतर मला असं वाटते की राजकीय अभ्यासक म्हणून की 2024च्या निवडणुकीतसुद्धा वंचित बहुजन आघाडीची मतं तेवढीच असतील, किंबहुना त्यापेक्षा जास्त मतं ते वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या या महत्त्वाच्या फॅक्टरला कमी समजायचं त्याचं काही कारण नाही. परंतु वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की या जागांच्या बाबतीत या 3 मोठ्या पक्षांचा जेवढा आपसात झगडा आहे, एकेका जागेवर रस्सीखेच चालू आहे, असं असताना ते वंचितच्या पारड्यात काय टाकणार हा एक मोठा प्रश्न आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर काही जागांबद्दल विशेष आग्रही असतील. कदाचित या सगळ्या महत्त्वाचा मोटो जो आहे की मोदी आणि संघ परिवाराला पराभूत करणं, त्याच्यासाठी कदाचित बाळासाहेब आंबेडकर 2 पावलं मागे येतील. त्याच पद्धतीची समजदारपणा काँग्रेसने दाखवावा, शिवसेनेने दाखवावं. त्यांनीसुद्धा एक पावलं मागे येऊन वंचितला कसं एक 7-8 जागांवर समाविष्ट करता येईल, समाधानी करता येईल असा प्रयत्न करावा. मला वाटते की 6-7 जागा जरी वंचित बहुजन आघाडीला दिल्या तरी त्यांच्या 3-4 जागा हमखास निवडून येतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता जागा वाटपाचा हे चर्राट, हे गुऱ्हाळ फार न लांबवता तात्काळ त्याच्यावर निर्णय झाले पाहिजेत. लोकांना स्पष्ट संकेत गेले पाहिजेत आणि ते संकेत गेले तर मोदी आणि संघ परिवाराला पराभूत करणं फार कठीण नाही
अजूनही लोकांना या मागच्या 4-5 राज्यांच्या निवडणुकांमुळे जे विरोधकांमध्ये नैराश्य आलं, ते नैराश्य या जागा वाटपाच्या गोऱ्हाळात येऊ नये. आपसात रस्सीखेच, हमरीतुमरी ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. आतमधलं खोलीतलं हे वादळ कदाचित खोलीत संपून जाईल आणि एक उत्तम पर्याय महाराष्ट्रासमोर घेऊन हे चारही पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडीसह इतर छोट्या छोट्या पक्षांची सगळी हे महाराष्ट्र विकास आघाडी हे उत्तम पर्याय घेऊन येईल आणि एका मोठ्या मजबूतीनं संघ आणि मोदी आणि संघ परिवाराशी लढतील आणि महाराष्ट्रात 45 पैकी जवळपास 40च्या आसपास महाराष्ट्र विकास आघाडी जागा आणेल आणि महाराष्ट्रातूनच केंद्राकडे संसदेत जाण्याचा मोदींचा रास्ता रोखतील असा आपल्याला सगळ्यांना विश्वास आहेच. मध्यंतरी जे काही झालं, बाळासाहेब आंबेडकर सतत जे काँग्रेसवर त्यांच्या नेत्यांवर टीका करतात, नाना पटोलेंना ज्या कडावर पडेल त्या कडावर ते झोडपून काढतात, तरीही व्यक्तिगत काही हेवे दावे बाजूला ठेवून, जुन्या काही घटना बाजूला ठेवून आपण या पद्धतीने लढण्यासाठी तयार झालं पाहिजे याचाही अदमास ॲडव्होकेट आंबेडकरांना आलेला आहे. एका बाजूला आंबेडकरी फोर्स आणि परिवर्तनवादी फोर्स यांचा मोठ्या प्रमाणावर दबाव बाळासाहेब आंबेडकरांवर आहे, पण आंबेडकर हे काही कोणाच्या दबावात झुकणारं नेतृत्व नाही हेही वारंवार सिद्ध झालेलं आहे. परंतु एक संविधान सन्मान आणि फॅसिस्ट शक्तींच्या विरोधातली ही ताकद किती महत्त्वाची आहे, एकत्रितेनं लढणं किती महत्त्वाचं आहे हे बाळासाहेब आंबेडकरांसारखा नेता उत्तम पद्धतीनं जाणतो. त्याच्यामुळे कालच्या बैठकीत जरी ठोस निर्णय होऊ शकला नसला तरी एक निश्चित लढण्याचं एक कारण मिळालेलं आहे. हे लोक एकत्रित येतील असा विश्वास आहे. ज्यांना असं वाटते की बाळासाहेब आंबेडकर अजूनही जागांच्या भानगडी काही निर्माण करून कदाचित या महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, इंडिया फ्रंटमध्ये जाणार नाही, या जरतरला काही अर्थ नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे एकत्रितपणे लढण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात काय काय घडामोडी होतील हे बघूया. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल लाईक करा, हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. नमस्कार.